कधीच मदिरा न प्राशन करणारा व्यक्ती सुद्धा जर त्याला एखादा मित्र तसा भेटला आणि एखाद्या दिवशी जर त्यानं पिऊन पाहिली तर आयुष्यभर परत सोडत नाही. एखाद्याने त्याला बळच जर गुटखा खाऊ घातला, व्यसनाच्या अधीन गेला, तंबाखूचा विडा त्याने तोंडामध्ये टाकला, परत त्याला म्हणावं लागत नाही आता विडा घेतोस का, ते स्वतः चालू करणार आहे. व्यसन लागलं पाहिजे माणसाला, पण धार्मिक क्षेत्रामध्ये पारमार्थिक क्षेत्राचं व्यसन लागलं पाहिजे, देवाच्या भजनाचं व्यसन लागलं पाहिजे. वेडही लागावं माणसाला, पण भगवंताच्या चिंतनाचं वेड लागलं पाहिजे. काही काही लोकांना व्यसन असतं, गावात कथा चालू झाली किती बांधून टाकलं दोरीनं तरी नाही राहायचे. कारण आपण पाहतो घराची घरं उद्ध्वस्त होत आहेत. बिघडण्यासाठी माणसाला जास्त वेळ लागत नाही, पण सुधारण्यासाठी खूप दिवस लागतात. कथा कीर्तनात किती उपदेश केला, किती सांगितलं, तरी आपल्यात काही कधी बदल आपण होऊ देत नाही. बऱ्याच ठिकाणी तसं आहे. तुम्हाला सुंदर अशी घडलेली घटना आमच्या भागातली एक सांगते पहा, की माणसाला वाईट मार्गाला गेल्याच्या नंतर काय त्रास होत असतो. गावामध्ये जो व्यक्ती आहे संस्कारी म्हणून त्याला ओळखतायत, कधी सुपारी सुद्धा तो खात नाही. जे दारू पिणारे आहेत, जे तंबाखू खाणारे मुलं आहेत, त्यांच्यात कधी बसत उठत नाही. सात्विक विचार त्याच्या डोक्यात, पण तोच मुलगा 5-6 वर्षाचा असताना त्याचे वडील निघून गेले. तो मुलगा 10-11 वर्षाचा झाला आणि त्याची आई निघून गेली. गावातले प्रत्येक लोक त्या मुलाला सज्जन मुलगा म्हणून ओळखायचे. मुलगा चांगला आहे, मुलगा हुशार आहे. ज्या वेळेला तोच मुलगा 22-23 वर्षाचा झाला आणि गावातील जे ज्येष्ठ मंडळी आहेत त्या लोकांनी विचार केला, मुलगा संस्कारी आहे, मुलगा चांगला आहे, मुलगा कष्टाळू आहे. एखादी गोरगरिबाची मुलगी पाहिली आणि त्या मुलीचं लग्न त्या मुलाच्या सोबत लावून दिलं. एखाद्याचं चांगलं होईल हा हेतू सगळ्या लोकांचं लग्न लावून दिलं. लग्न पार पडलं. एवढा संसार सुखाचा चालू होता. पूर्ण गावामध्ये एकमेकांच्या वरती तेवढं निस्वार्थ मनानं प्रेम करणारी जोडी नव्हती. धार्मिक कार्य जपणारे होते, पारमार्थिक क्षेत्रामध्ये वारसा तो घेऊन पुढे चालणारे होते. गावामध्ये देवाचं दर्शन घेतल्याशिवाय राहत नव्हते. देवपूजा वेळेत करायचे, दिवसभर एवढं कष्ट करायचे ते दोघं जण सुद्धा. पण आपण म्हणतो कधी सुखाचा प्रपंच जरी चालू असेल तरी सुखाच्या संसाराला सुद्धा कोणाची तरी नजर लागल्याशिवाय राहत नाही. सुखाचा संसार चालू आहे, पण एक दिवस दरवर्षी आपण पाहतो नवीन वर्ष आलं की कित्येक लोक जी पीत नाहीत कधीच ते सुद्धा माणसं प्यायला लागतात. नवीन वर्षाचा दिवस आला, 31 तारीख होती, नवीन वर्ष चालू होणार आहे आणि 4-5 मित्र त्याच्या जवळ आले. जे मित्र जवळ आले आणि त्याला सांगितलं, अरे आज शेतात तरी काय चालला, शेतात जाऊ नको, मग आपल्याला बाहेर जायचं, आज आनंद साजरा करायचा आहे. आनंद कशाचा? नवीन वर्षाचा आनंद. आनंद साजरा करायचा, आपल्याला बाहेर जायचं आहे. म्हणजे कशासाठी? आमच्या सोबत तर चाल, खर्च करण्याची गरज नाही, फक्त आमच्या सोबत चाला. 4-5 जण मित्र मिळून त्या मुलाला घेऊन आले आणि घेऊन आल्याच्या नंतर जेव्हा एका ढाब्यावरती सगळेजण येऊन बसलेत, 2-4 ग्लास समोर मांडलेली 4-5 जण याला मध्ये बसवलं आणि जवळच्या मित्रानं जेव्हा ग्लास मध्ये ती दारू टाकलेली आहे सांगितलं, जरा पिऊन पहा. यानं सांगितले, बाबा रे, मित्राला विनंती करतोय, अरे माझ्या चांगल्या सुखासारख्या सोन्यासारख्या संसारामध्ये तू माती विष घालवण्याचं काम नको करू. अरे सुखाचा प्रपंच चालू आहे, सुखाचा संसार चालू आहे. पूर्ण गावामध्ये माझ्यासारखी पत्नी, माझ्यासारखी बायको संस्कारी कोणाला नाही भेटलेली. पण या सुखाच्या संसाराला नको तू विष घालू त्यामध्ये. आजपर्यंत कधी हात नाही लावला मी, आजपर्यंत कधीच एक घोटही तोंडात नाही घेतलेला. मित्रांनी सांगितलं, अरे नवीन वर्ष आहे, एवढा आनंद आहे, एक दिवस घेतलं तर कुठं बिघडत आहे, एक दिवस घेऊन पहा. परत परत आम्ही तुला आग्रह करणार आहेत का? एक दिवस घेऊन पहा. बळजबरीनं त्या मुलाला ज्या वेळेला दारू पिऊ घातली, 5-6 वर्षच लग्नाला झालेले होते. एक छोटीशी मुलगी घरामध्ये होती, ज्या वेळेला 3-4 वर्षाची मुलगी आहे. 5-6 वर्ष लग्नाला झालेली, आजपर्यंत कधी सुपारी सुद्धा खाल्लेली नव्हती. कधीच 7 वाजेपर्यंत आला नाही अशी त्याची घटना घडलेली नव्हती. 7 वाजल्याच्या नंतर कधी आले यायला घरी, 12, 10, 11 कधीच वाजत नव्हते. पण त्या दिवशी उशीर झाला. त्यानं मांसाहार केलं, त्यानं मदिरा प्राशन केली. दारू एवढी पिला की त्याला उभं राहता येत नव्हतं, त्याला चालता येत नाही, त्याला बोलता येत नाही. रात्री 12 वाजेपर्यंत बायको वाट पाहत होती, एकटी विचार करायची काही घटना तर घडली नसेल ना. माता माऊल्या फार हावळ्या मनाच्या असतात पहा.
एखाद्या दिवशी जर मालकाला यायला उशीर झाला ना, तर नको नको ते शब्द तिच्या, नको नको ते विचार डोक्यात यायला चालू होतात. काही झालं तर नसेल, काही घडलं तर नसेल, काही घटना तर झाली नसेल ना. खूप काळजीत होती. जेवण केलं नाही कधीच. मालकाशिवाय एकही दिवस जेवण न केलेली बाई. 12 वाजता दरवाजा वाजला. एकदा आवाज नाही त्यानं, एकदम 10 ते 15 वेळा दरवाजा जोर जोरात आदळला. दरवाजा उघड. काहीतरी वेगळा अनोखा आवाज, कधी उंच आवाजात आजपर्यंत आवाज नाही ऐकलेला मालकाचा तिनं. दरवाजा उघडला. जसा दरवाजा उघडला आणि चेहऱ्याकडे पाहिलं मालकाच्या, तर लाल बुंद डोळे झालेले होते. पूर्ण चेहरा लाल पडलेला आहे. त्याला उभंही राहता येत नाही, चालता येत नाही. पत्नीनं सांगितलं, स्वामी असे हाल कसे झालेत तुमचे, तुला काय कळतं म्हटला, आणि ढकलून दिलं. जो पलंगावरती गेला, झोपला. रात्रभर पत्नी विचार करत होती, आजपर्यंत कधीच सुपारी सुद्धा न खाणारा मालक, आणि आज माझ्या मालकाला कोण मित्र भेटले असतील, काही घडलं असेल का, कशाचा राग असेल का, कशाचं टेन्शन असेल का, का बरं पिली असतील. आजपर्यंत कधीच असं पाहिलं नव्हतं त्या मालकाला तिनं. पण ज्या वेळेला तसं पाहिलं ना, रात्रभर विचार करत होती. दुसऱ्या दिवशी पत्नी काहीच बोलली नाही, विचारत होती. त्याने त्याच गोष्टीचा फायदा घेतला. त्याला वाटलं एक दिवस पिलो, पत्नी काहीच म्हटली नाही, खूप माझा आदर करते. दुसऱ्या दिवशी त्याला मित्रांनी नाही नेलं, तो स्वतः पिऊन आला. एवढी दारू प्यायचा 4-6 महिने निघून गेले. 2 एकर जमीन होती, त्यानं जमीन पूर्ण विकली आहे. पत्नीचं सोनं पूर्ण निघून गहाण ठेवलंय. रोज फक्त दारू प्यायला कशी भेटेल एवढंच पाहायचा. एक दिवस त्याला पिण्यासाठी पैसे नाहीत. जो दारू विकणारा माणूस आहे त्यानं सांगितलं, 1,500 रुपये, 4,000 रुपये तुझं बिल झालंय. 4 महिन्यापासून तू पैसे दिलेले नाहीत. आज संध्याकाळी जर पैसे दिले नाही ना, तर तुझ्या बायकोच्या समोर तुला मारेल. याला वाटलं, हात जोडले, दादा संध्याकाळपर्यंत मी काही करून तुमचे पैसे आणून देईल, पण माझी पत्नी माझी इज्जत करते, अजून कधी जोरात आवाजात बोलली नाही मला, माझ्या पत्नी समोर मला मारू नका, संध्याकाळपर्यंत पैशाची व्यवस्था करतो. घरी निघून आला. आज दारू पिलेलं नाही त्यानं. घरी आला आणि पत्नीला हसू लागला. पत्नी म्हणे, काहीतरी बदल झालाय, डोक्यात चांगला प्रकाश पडला असेल, मी बोलत नाही, मी रागराग करते, याची जाणीव त्यांना झाली असेल. पत्नी जवळ आला आणि पत्नीला सांगितलं, अगं ऐक ना, लोकांचं कर्ज झालंय माझ्यावरती, 5,000 रुपये पाहिजे होते. मग 5,000 रुपये तुझ्या बापाकडून आणतेस का ग, तुझ्या वडिलाला पैसे मागतेस का. कधीच न पैसे मागणारा माणूस, कधीच बापाचं न नाव काढणारा माणूस आज सांगतोय की बापाकडून 5,000 रुपये आणतेस का. तिला प्रश्न पडला, पण नाही म्हटली, आणते म्हटली. संध्याकाळपर्यंत पैसे आणून दे, मला संध्याकाळपर्यंत पैसे पाहिजेत. ज्या वेळेला पत्नीनं आवरलं, मुलगी शाळेत पाठवून दिली. मुलीने सांगितलं होतं, आई चाललीस कुठे, मामाच्या गावाला चालले का. आई चाललीस ना, मी शाळेतून परत येईपर्यंत येताना मला खाऊ आण बरं. हो बाळा, खाऊ आणते तुला. मला पावडरचा डब्बा, हो बाळा घेऊन येते. ती बाई जेव्हा वडिलांच्याकडे गेली, हा दिवसभर विचार करत होता. त्याच्या डोक्यात हेच, दारूवाल्या माणसाचे 4,000 रुपये आहेत, अजून 1,000ची दारू पिल दिवसभर, पैसे माझ्याकडे राहत नाही. आनंदाचा दिवस त्याचा चालू होता. संध्याकाळची वेळ, सायंकाळ झाली, 5:30-6 वाजले. अंधार पडत चालला होता. पण एका झाडाखाली बसून हा विचार करत होता, अजून ही आली कशी नाही, ही अजून आली कशी नाही. संध्याकाळी 6:30 वाजता पत्नी त्याला रस्त्यावरून चालत येताना दिसली. पत्नी आली म्हणून नव्हता हसत तो, पैसे आले म्हणून हसत होता. दिवसभर दारू पिऊन पडलेला, धुंद झालेला तो पत्नीची वाट पाहत होता. आल्याबरोबर पत्नीला हात दिला. पत्नीने त्याच्या हातात हात दिला, पण पत्नीला विचारलं, तू पैसे आणले नाहीस का. नाही स्वामी, वडिलांची सुद्धा फार बिकट परिस्थिती, पैसे नाही दिले. पैसे आणले नाहीस, मग तू आलीस कशी, रिकाम्या हाताने आलीस कशी. तिनं सांगितलं, लग्न झाल्यापासून कोणत्या जन्माचं पाप केलं असेल मी, की तुम्ही नवरा म्हणून माझ्या पदरात पडले. हेच दिवस पाहण्याच्या अगोदर देवा मरण का दिलं नाही. मालकाला सांगितलं, मी आत्महत्या करून मरेल. राग आला त्याला, पिलेला होता. आत्महत्या करून मरशील, मला सांगतेस मरल म्हणून, तू काय मरतेस, माझ्या हाताने तुला मारतो. जवळच विहीर होती, तिच्या हाताला धरून फरफटत ओढत घेऊन गेला. धुंदीमध्ये होता, त्याच्या डोक्यात कोणती गोष्ट नाही. ओढत घेऊन गेला विहिरीच्या पर्यंत. ज्यावेळेला त्यानं पत्नीला हाताला पकडलं, तिला वाटलं होतं फक्त ढकलून देण्याचं नाटक करतील,
पण ज्या वेळेला विहिरीच्या जवळ घेऊन गेला, मला सांगतीस, मला धमकी देतीस, मरशील म्हणून, तू काय मरते, मी तुला मारतो म्हणून लोटून दिलं. जसं ढकलून दिलं तशी विहिरीमधल्या मोठीवरती तिचं डोकं आदळलं. पूर्ण पाण्यावरती रक्ताचा तवंग आलेला आहे. दारू पिऊन एका ठिकाणी पडलेला. संध्याकाळची वेळ झाली, याच्या लक्षात नाही आपल्या हाताने खूप मोठं काहीतरी काम घडलंय, खूप वाटणं झालंय. स्वतःच्या हाताने स्वतःची पत्नी मारलेली. ज्या वेळेला हा व्यक्ती जशी त्याची दारू उतरली, संध्याकाळच्या वेळेला त्या विहिरीच्या जवळ आला आणि त्यानं पाण्यात पाहिलं तर रक्ताचा तवंग वरती आलेला होता. मोठ्यानं आडू लागला, ओरडायला लागला, माझी पत्नी मेली आहे, माझी वाचवा, कोणीतरी वाचवा तिला, माझी पत्नी विहिरीत पडली आहे. सगळे लोक धावून आले, वरती काढलं, डोकं पूर्ण रक्तबंबाळ झालेलं, पाहण्यासारखं नव्हतं. रक्त बांधून, डोकं बांधून वरती आणलेली होती. दारामध्ये ज्या वेळेला टाकले, संध्याकाळची वेळ झाली, मुलगी सुद्धा शाळेतून घरी आली. पण तिची मैत्रीण म्हणती, का ग तुमच्या दारात भरपूर माणसं जमा झालेत. तिची मैत्रिणीला ती मुलगी सांगते, आज आमची आई मामाच्या गावाला गेली होती, आमची आई मला आज खाऊ आणणार होती, मग मामा तिला सोडण्यासाठी आली असतील. आमची आई मला पावडरचा डब्बा आणणार होती, लोक आली असतील, आमची आई आली म्हणून लोक पाहण्यासाठी आले असतील. 4-5 वर्षाची मुलगी, तिला काय माहिती काय घडलंय. शाळेतून घरी आली, मुलीला पाहिलं, आई दारात झोपलेली होती. त्या लेकराला काहीच माहिती नाही, जल आणि मरण कशाला म्हणतात, पाप आणि पुण्य काय असते, काहीच कोणत्याच गोष्टीची कल्पना नाही त्या मुलीला. ते मुलीनं आईला पाहिलं ना, आईच्या छातीवर डोकं टाकलं. आईला म्हणू लागली, आई अगं रोज तू घरात झोपायचीस, आज दारात का झोपलीस, उठ ना. या छोट्याशा मुलीचं चिमुकलीचं बोलणं ऐकून अख्ख्या गावातले लोक ढसाढसरडायला लागले. त्या छोट्याशा मुलीला सर्व तिची आई सोडून निघून गेली. काही लोकांनी सांगावं, तुझी आई अगं तुझ्याजवळ नाही, आता देवाच्या घरी गेले. नाही, माझी आई मला एकटीला सोडून कुठं जात नव्हती, देवाच्या घरी एकटी कशी जाईल, मला सोडून नाही जाणार. माता मौल्याला किती त्रास झाला ना, फक्त त्या स्वतःच्या पोटच्या गोळ्यासाठी तो त्रास सहन करत असतात. पहा, नाही त्यांचं पाऊल उचलत. ज्या वेळेला ती मुलगी रडताना पाहिली, त्या मुलीला उचललं, सांगितलं, तुझी आई या जगात राहिलेली नाही, तुला सोडून कायमची निघून गेली. ती मुलगी आईला सांगते, आई अशी झोपलीस, माझ्याशी बोलत नाही का, रागवलीस का, मी तुला खाऊ आणायला सांगितलं म्हणून रागवलीस का, माझे कोड कौतुक पुरवायला मी तुला हट्ट करायचे म्हणून रागवलीस का, एकदा तरी माझ्याशी बोल ना. तोच व्यक्ती ज्या वेळेला त्याची चूक लक्षात आली आहे, हंबरडा फोडून मोठमोठ्यानं रडत होता, पण रडून सुद्धा आता उपयोग राहिलेला नव्हता काही, कारण वेळ केव्हाचीच निघून गेलेली होती. कायम सांगत असते, सावध व्हायचे पण योग्य वेळेत. कित्येक लोकांचे जे दारू पितात, जे मदिरा प्राशन करतात, मांसाहार करतात, दुष्टाची आसुराची बुद्धी त्यांच्या डोक्यात येते आणि कित्येक घराची घरं उद्ध्वस्त होतात. पहा, त्या गोष्टीपासून नक्कीच आपण स्वतःच्या घराचं रक्षण केलं पाहिजे. स्वतःच्या पत्नीकडे, स्वतःच्या लेकराकडे पाहिलं पाहिजे.